नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळे, तुम्ही बघत आहात भूमिगत चॅनल। मित्रांनो, आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तो सरकारी मोजणी म्हणजे शासकीय मोजणीबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की मला कॉलवर आणि व्हॉट्सअपवर म्हणजे भरपूर मेसेज करण्यात येत आहेत की सर सरकारी मोजणीची फी किती असते, कालावधी किती असते, सरकारी मोजणी का केली जाते, आपल्याला कोणता प्रॉब्लेम असेल तर आपण सरकारी मोजणी करू शकतो आणि त्याचा म्हणजे कालावधी कशा प्रकारे ठरला जातो, चलन किती भरावं लागतं आपल्याला, तेच आपण कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे त्याची सगळीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की जमीन मोजणी का केली जाते। आता आपल्याला कोणता प्रॉब्लेम असेल तर आपण जमीन मोजणी करतो, त्याचे आम्ही तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी सोपं होईल। तर समजा एखादा सातबारा आहे मित्रांनो आणि सातबाऱ्यावर जमीन समजा 25 गुंठे आहे आपल्या नावावर आणि प्रत्यक्षात जी वहिवाट आहे त्या वहिवाटीनुसार आपल्याला 25 गुंठे आहे की नाही, म्हणजे आपल्या पायाखाली म्हणजे आपली जो पोझिशन आहे वहिवाट आहे ती 25 गुंठ्यामध्ये आहे की नाही ते चेक जर करायचं असेल तर तुम्ही सरकारी मोजणी करू शकतात, शासकीय मोजणी तुम्ही करू शकतात। आणि सरकारी मोजणी न करता आपण प्रायव्हेट मोजणीने पण म्हणजे चेक करू शकतो, पण प्रायव्हेट मोजणीचे चार्जेस तुम्हाला जास्त लागणार आहेत। पण सरकारी मोजणीमध्ये कालावधी जास्त लागणार आहे, पण प्रायव्हेटमध्ये तुम्हाला कालावधी कमी लागणार आहे, हे म्हणजे तुम्ही थोडं समजून घ्या। आता दुसरं कारण आहे की एखाद्याने अतिक्रमण केलंय की नाही केलं हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तरी आपल्याला सरकारी मोजणी करावी लागणार, कारण की एखाद्या जमिनीवर समजा आपला 25 गुंठे सातबाऱ्यावर क्षेत्र आहे आणि जर आपली प्रत्यक्षात वहिवाट समजा तुम्ही प्रायव्हेट मोजणी केली आणि वहिवाट क्षेत्र हे कमी दाखवलं म्हणजे 20 गुंठे दाखवलं, मग नेमकी आपलं 5 गुंठे कुठे गेलं म्हणजे आपण असं डायरेक्टली तो कोणाला सांगू शकत नाही की आमचं क्षेत्र तुझ्याजवळ निघते, तर हे आपल्याला म्हणजे डायरेक्टली समजणार नाही, त्यासाठी आपल्याला सरकारी मोजणी करावी लागते म्हणजे शासकीय मोजणी करावी लागते। आणि शासकीय मोजणी केल्यानंतरच तुम्ही अतिक्रमण करणाऱ्याला डायरेक्टली सांगू शकतात की तुझ्याजवळ आमची जमीन निघते तर आमचं जे क्षेत्र आहे ते तू आम्हाला दे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सरकारी मोजणी केल्यानंतरच तुम्ही अतिक्रमण करण्याला सांगू शकतात। प्रायव्हेट मोजणी करून तुम्ही अतिक्रमण करणाऱ्याला कोणताच कायद्यानुसार सांगू शकत नाही। आता हे 2 कारण झाले। आता तर एखादी समजा वडिलोपार्जित जमीन आहे, बरोबर आहे, वडिलोपार्जित जमीन आहे त्याची जर एखादी वाटणी करायची असेल म्हणजे समजा आजोबांची जमीन आहे, वडिलांची जमीन आहे आणि त्याचे 5-6 वाटे करायचे असतील म्हणजे हिस्से करायचे असतील तर तुम्ही प्रायव्हेटली पण करू शकतात, पण सरकारी मोजणी का करावी लागते की तुम्ही जी वाटणी केलेली आहे त्याची भूमी अभिलेख मध्ये नकाशा तयार होतो, म्हणजे हिस्सा नंबर 1, 2, 3, 4 असं तुम्ही बघितलं असेल। बऱ्याच ठिकाणी काय होतं की सरकारी मोजणी न करता प्रायव्हेट मोजणी करून घेतात आणि प्रायव्हेटली तुम्ही तुमचे आपापसे हिस्से करून घेतात, पण जो नकाशा असतो समजा एखादा सर्वे नंबर आहे 20 आणि 20 मध्ये समजा 5 हिस्से झाले तर काय होतं की 20 नंबर हा अख्खाच्या अख्खा राहतो, किंवा जर तुम्ही प्रायव्हेट मोजणी करून जर हिस्से करून टाकले तर सर्वे नंबर भूमी अभिलेखच्या रेकॉर्डला हा अख्खाच्या अख्खा दिसतो आणि भविष्यात जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला म्हणजे एखाद्या हिस्सेदाराने जर जास्त अतिक्रमण केलं किंवा कमी जास्त क्षेत्र झालं असेल तर तुम्ही जेव्हा मोजणी टाकता त्या टायमाला जर तुमच्या हिस्साचा रेकॉर्ड तिथे नसल्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होत नाही, म्हणून तुम्ही हिस्से करताना म्हणजे वाटणी करताना कधी पण सरकारी मोजणी करूनच वाटणी करावी, ही म्हणजे एक चांगली बाब आहे जर तुम्हाला भविष्यात काही त्रास घ्यायचा नसेल तर। आता हे 2-3 कारणं झाली, म्हणजे एखाद्याने जर एखादा बांध कोरला असेल म्हणजे अशी बरीच कारणं आहेत की जी आपण सरकारी मोजणी केल्यानंतरच ती सॉल्व्ह होऊ शकतात, प्रायव्हेट मोजणीमध्ये एवढं तुम्ही सॉल्व्ह होऊ शकत नाही। तर आता सरकारी मोजणी करायची आहे तर तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार ते पण मी तुम्हाला समजवतो, म्हणजे 2-3 कागदपत्रे जरी असतील तर तुमच्याजवळ तुम्ही सरकारी म्हणजे मोजणीसाठी अप्लाय करू शकतात। आता सगळ्यात मेन म्हणजे मोजणीचा अर्ज। आता मोजणीचा अर्ज तुम्ही भूमी अभिलेख तुमचा जो तालुक्याचा भूमी अभिलेख आहे तिथे जाऊन तुम्ही मोजणीचा अर्ज भरून घ्यायचा आहे। मोजणीचा अर्ज भरल्यानंतर मोजणीची जी फी असते ती पण तुम्हाला भरायची। आता फी किती लागणार आहे ते पण आपण पुढे व्हिडिओमध्ये घेणारच आहेत। आता फीची जी चलन पावती असते ती त्याच्या मोजणीच्या अर्ज जोडीला तुम्हाला जोडायची आहे। आणि मेन म्हणजे तुमचा 3 महिन्या आतील सातबारा। आता तुमचा 3 महिन्या आतील कसं म्हणजे समजा आज मोजणी तुम्ही भरत असतील तर तुम्हाला जो सातबारा आहे तो आजचा जरी तुम्ही लावला तरी चालणार आहे, म्हणजे 3 महिन्याच्या अगोदरचा म्हणजे पूर्वीचा तुम्ही तिथे लावू शकत नाही, म्हणजे हे झालं। आता मी तुम्हाला जमीन मोजणीचा जो कालावधी आहे आणि फी आहे त्याचं मी तुम्हाला थोडक्यात थोडं स्पष्टीकरण देतो, म्हणजे तुमचे जे मला बरेच हे जे कारण आहेत म्हणजे प्रश्न आहेत ते याच्यावरच मला विचारले गेलेले आहेत की मोजणीचे प्रकार किती आहेत आणि कालावधी किती आहे आणि फी किती आहे। तसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजवतो, व्हिडिओ तुम्ही म्हणजे व्यवस्थित बघा, स्किप करू नका। आता मोजणीची साधी मोजणी आहे, सगळ्यात मेन पहिली मोजणी येते ती साधी मोजणी येते आणि ती 1000 रुपयापासून स्टार्ट होते, म्हणजे 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्हाला प्रति हेक्टरी तिथे तुम्हाला लागणार आहेत। आता ह्याचा कालावधी बघितला तर तुम्हाला 6 महिने मोजणीची वाट बघावी लागू शकते, 6 महिन्याच्या जास्त पण ह्या मोजणीचा
मोजणीचा कालावधी ठरू शकतो जर मोजणी जास्त असतील का तुमच्या विभागामध्ये, म्हणजे तालुक्या ठिकाणी, आणि जर मोजण्या पेंडिंग असतील तर 6 महिन्याच्या पुढे पण जाऊ शकतं. त्याच्यानंतर येतं ती तातडीची मोजणी. म्हणजे तातडीची मोजणी ही 3 महिन्याची असते आणि त्याला जर कालावधी तुम्ही 3 महिन्याचा पकडला तर त्याची फी ही तुमची डबल होणार आहे. म्हणजेच 2000 ते 3000 पर्यंत तुम्हाला त्या तातडीच्या मोजणीची फी तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणजे 3 महिन्याचा कालावधी राहणार आहे. आता अति तातडीची मोजणी आहे. अति तातडीची तुम्हाला 3000 ते 6000 म्हणजे 5000 ते 3000 यामध्ये तुमची मोजणीची फी भरू शकते आणि तुमची ही मोजणी आहे ती तुम्हाला 1.5 महिना 2 महिन्याच्या आतमध्ये तुमची ही मोजणी होऊ शकते. आता त्याच्यानंतर शासनाने एक नवीन पण मोजणीची प्रकार ठेवलेला आहे, तो म्हणजे अति तातडीची मोजणी. अति तातडीची मोजणी म्हणजे अति तातडीची मोजणीचं काय आहे की तुम्हाला प्रति हेक्टरी 12,000 रुपये तिथे तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि ही मोजणी आहे ती 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान तुमची ही केली जाते. म्हणजे जर एखाद्याला अर्जंटमध्ये मोजणी करायची असेल तर तुम्ही अति तातडीची मोजणी भरू शकता. म्हणजे तुमचा जो कालावधी आहे तो तिथे तुम्हाला म्हणजे वाचवला जाऊ शकतो. आता जमीन मोजणीसाठी शुल्क जो आहे तो किती आकारला जातो, कालावधी काय आहे ते तो तुम्हाला समजलं. आता आपण बघणार आहे की कोर्ट कमिशन मोजणी. म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी बरेच मला प्रश्न विचारले की सर आम्ही डायरेक्टली कोर्ट कमिशन मोजणी टाकू शकतो का? तर डायरेक्टली तुम्ही कोर्ट कमिशन मोजणी टाकू शकत नाही. कोर्ट कमिशनचा मोजणीचा अर्थ असा आहे की जमिनीवर वाद असतील आणि जर एखाद्या सर्वेअर जर चुका करत असतील, म्हणजे अशा प्रकारे जी उदाहरणं आहेत ती म्हणजे तुम्ही मोजणी केल्याशिवाय कोर्ट कमिशन मध्ये येऊ शकत नाही. कारण की जर तिथे वादच नसतील तर तुम्ही डायरेक्टली कोर्ट कमिशन मोजणी भरू शकत नाही. किंवा एखाद्या सर्वेयरने जर काही चुका केल्या असतील त्या मान्य करत नसेल तर आपण कोर्ट कमिशन मोजणी टाकू शकतो. म्हणजे पहिली स्टेप अशी आहे की तुम्हाला शासकीय मोजणी पहिले करावी लागते, त्याच्यानंतर तुम्ही कोर्ट कमिशन मोजणीसाठी अप्लाय करू शकता. आता बऱ्याच लोकांचे मला कॉमेंट आले की सर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन डायरेक्टली मोजणीसाठी मिळेल का? तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मोजणीसाठी कधीच डायरेक्टली मिळणार नाही. कारण की जर तुम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली तरी तुम्हाला तिथे कारण द्यावं लागेल की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन म्हणजे कशासाठी तुम्ही घेत आहेत. तर पोलीस प्रोटेक्शन अशासाठी दिलं जातं की जर जागेवर वाद असतील आणि जर वाद उद्भवल्याने मारामारी वगैरे होण्याची जर शक्यता असेल तरच पोलीस प्रोटेक्शन दिली जाते. म्हणजे जर तुम्ही पहिली अगोदर मोजणीच केलेली नाहीये आणि फक्त तुम्हाला जर भीती आहे की आपल्याला तिथे वाद होऊ शकतात किंवा मारामारी होऊ शकते तर तुम्हाला डायरेक्टली पोलीस प्रोटेक्शन नाही मिळणार. तुम्हाला तिथे जर वाद निर्माण झाल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन मिळेल. म्हणजे ही माहिती होती, म्हणजे एक बेसिक माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला म्हणजे समजलं असेल की सरकारी मोजणीचा कालावधी, फी, मोजणीचे कारण आणि कागदपत्रे तो सांगितली, कोर्ट कमिशन मोजणी केव्हा बसते आणि पोलीस प्रोटेक्शन आपल्याला कधी मिळते. आता हे सगळे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला समजले की नाही नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा. जमीन मोजणी आणि जमीन मोजणीचे पूर्ण टॉपिकवर आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.